आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। आज आहे 15 तारीख शुक्रवार आणि व्लॉगची सुरुवात केलेली आहे 12 वाजेपासून। तर आज येतो दिवसाची सुरुवातच जी ती 10:30-11 वाजता झाली, कारण की शौर्याला अजूनही बरं वाटत नाही, त्याला गालफुगी झालेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला 3 दिवस आता ताप येईल। आणि रात्रीच येते त्याला खूप जास्त ताप येत होता, 103, 2, 4 पर्यंत 104 पर्यंत त्याला ताप गेला। तर आम्ही रात्रभर जाग होतो, त्याच्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होतो आणि पुसून काढलं, भरपूर वेळेस पुसून काढलं, कारण गोळी घेऊन सुद्धा ताप उतरत नव्हता। आणि ऑब्व्हियसली टेन्शन येणार आहे, ताप तर असं अंगावर राहिल्यानंतर भीती वाटतेच। तशी त्याचे 3.5 वर्षाचा झाल्यानंतरचे जे मेंदू ज्वरचे डोस आहे ना, ते सगळे कंप्लीट केलेले, इवन आत्ता 10 वर्षापर्यंतचा डोस सुद्धा त्याचा आम्ही कंप्लीट केलेला आहे। पण तरी सुद्धा आम्ही ते प्रिकॉशन म्हणून त्याचा अंग जे ते पुसून काढत होतो आणि डोक्यावर पट्ट्या ठेवत होतो। आम्ही दोघंही जागे आहे, मी तर बेडवर बसून होते, कंटिन्युअसली त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होते, पण यांना पाणी आणून दे, पाणी अंग पुसायला पाणी आणून दे, कपडा आणून दे, हे कर ते कर। आणि त्यांनाही झोप येत नव्हती, त्यांचंही काम चालू होतं ऑफिसचं, तेही करत होते आणि हेही करत होते। नंतर त्यांचं ऑफिसचं काम ते वायफायचा आमचा काय प्रॉब्लेम आला काही समजलं नाही, तर त्यामुळे बंद केलं त्यांनी, त्याच्याकडेच कंटिन्युअसली लक्ष होतं। पण मग रात्रभर आमचा असं चालू होतं। तनिष्का आणि अनुष्का इकडे पुढे झोपलेल्या होत्या, तर त्यांची झोप झाली। पण मग तनिष्का ज्या वेळेला कॉलेजला जाते त्यावेळेला मी म्हणजे 6 वाजेपासून तोही झोपला आणि मलाही झोप लागली, यांनाही झोप लागली। मग ही उठली, हिचं आवरलं आणि तिच्या बाबांना बोलवून ती कॉलेजला निघून गेले, तिच्या बाबांनी तिला बसपर्यंत सोडलं। पण मग आम्ही थोडंसं झोपलो त्यामुळेच आम्ही थोडंसं व्यवस्थित डोकं वगैरे जड पडलेलं होतं ना, ते बरं वाटतंय, नाही तर खूप भयानक परिस्थिती झाली असती आमची सुद्धा। तर आता म्हटलं चला सगळं, मग 10:30 वाजता उठलो, यांचं ब्रेकफास्ट वगैरे करून दिलं। हे 10:30-11 वाजेपर्यंत ऑफिसला गेले। त्यानंतर मी 12-12:30 वाजेपर्यंत माझं यूट्यूबचं काम केलं, व्हिडिओ तुमच्यासाठी पब्लिश केला, जो तुम्ही आता बघितला सुद्धा असेल। बऱ्याचशा तुमच्या कमेंटही आल्या, बघितलाही आहे म्हणजे कमेंट्सही आल्या, त्याचा रिप्लायही दिला। बऱ्याचशा ताईंनी शौर्याची काळजी घ्यायला लावली, तर हो, शौर्याची मी काळजी घेतेच आहे। आणि म्हटलं चला आता आपल्या ब्लॉगलाही सुरुवात करूया। तर 12-1 वाजलेले आता आणि ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात अगोदर रात्रीचा स्वयंपाक केलेला होता ना, तर त्यातलं खूप सारं पडलेलं होतं, भात, डाळ, पोळ्या। तर मग सकाळी चपाती वगैरे यांना गरम करून दिली। शेड्यूल पूर्ण डिस्टर्ब झालं, तर आमचं जे डाएटचं जेवण आहे ते पण काही झालं नाही। तर मग यांचं आवरून दिलं मी, जसं आहे तसं पटकन यांना आवरून ऑफिसला काढून दिलं। आणि मग आता शौर्याला इथे सकाळी त्याला पपाया ज्यूस बनवून दिला होता आणि आता इथे त्याच्यासाठी सूप बनवलेलं आहे, मस्त असं गरमागरम बाजरीचं सूप बनवलेलं आहे, बाजरीच्या पिठापासून। खूप टेस्टी लागतं हे सूप, तर हे त्याला आता बनवून खाऊ घालणार आहे। तनिष्का मॅडम जी कालचा चॅलेंज जिंकलेली आहे, ती त्याच्यासाठी सूप बनवून घेऊन चाललेली आहे, ती त्याला आता हे खाऊ घालेल। तोवर मी माझे पुढचे कामं करायला घेणार आहे। हा आमचा शेफ, इकडे बघा शेफ ह्या कटिंग करून देत आहे, बऱ्याचशा भाज्या तिने कटिंग करून दिल्या। मुली घरात असल्या ना, घराला घरपण असतं हे म्हणतात, चुकीचं नाही। आता तुम्ही म्हणाल की कामं करत्या म्हणून घराला घरपण नाही, त्यांच्यामुळे खूप असं वेगळं, ज्यांना मुली त्यांना कळतं, तर त्या समजूनही घेता, त्या आपल्याला कामालाही मदत करतात, त्यांचं स्वतःचंही अभ्यासाचं वगैरे बघत असतं, त्यांना सांगायला नाही लागत। तर असं असतं, नवीन आपल्याला मुली होतात त्यावेळेला वाटतं की यार 2 मुली झाल्या, आपल्याला नाही वाटत। बऱ्यापैकी जे मुली झालेल्या ज्यांना असताना, त्या नवीन त्यांना बघायला येतात ना बाळ असताना, की अरे 2 मुलीच झाल्या, अरे असं। पण ते समोरची जे बोलताना त्याच्याने आपण इरिटेट होतो, पण आपल्याला तसं काही झालेलं नसतं। आणि आमच्या वेळेस तिथं गोष्ट वेगळीच होती, आमच्या ह्यांनी तर कधी मुली झाल्या म्हणून बर्फी वाट, जिलेबी वाट असं नाही केलं। मुली झाल्या तर यांनी पेढेच वाटले, सगळ्यांना पेढे वाटले, आणि एक पेढा नाही तर डायरेक्टली 1/2 किलोचं पॅकेट
ते देत गेले. माझा मोठा भाऊ, त्याला सुद्धा त्याच्या भाच्या झाल्या त्यावेळेला किती आनंद झालेला. त्याने डायरेक्टली पॅकेट, 1/2 किलोचं पॅकेट एक जणाला असं देत होते. खूप पेढे वाटले. तर आमच्या घरात आमच्या मुली म्हणजे आमचं जीव की प्राण आहे आणि आम्ही अजिबात त्यांना असं मुली ह्याच्यानी सांभाळत नाही. ते आमच्या मुलंच आहे आणि हर एक गोष्ट त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. जी पाहिजे ती त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. तर असं तर मुली असल्यानंतर घराला घर पण असतात. हे अशा पद्धतीनेच सकाळी सुद्धा ती सकाळी लवकर उठली. तिने बघितलं मम्मा आणि पप्पा रात्रभर जागे, तर ती आम्हाला तिने झोपून दिलं, झोपेतच राहून दिलं. तिच्या बाबांना उठवलं. अण्णा उठलेले असतात पहाटी, तर मग अण्णा कधी मध्ये तिला सोडवायला जात असतात, तर अण्णा तिला बसपर्यंत सोडून आले होते. तर त्यामुळे मी हे एक वाक्य बोलत असते की मुली असल्याना घराला घर पण राहतं, हे खरं आहे. तर असं 5 मिनिटाची क्लिप झालेली आहे आणि आतापर्यंतची अपडेट अशी होती. पण आता त्याला बरं वाटेल. आज 3रा दिवस आहे आणि आज ताप येणार आहे. संध्याकाळची नाईट मारायचीच आहे आम्हाला दोघांनाही, हे आम्ही कन्फर्म केलेलं आहे. म्हणूनच आम्ही 10-10:30 वाजेपर्यंत झोपलो. झोप लागली तोपर्यंत झोपलो, त्यानंतर उठलो आणि आता म्हटलं चला थोडंसं हलकं फुलकं काहीतरी खाऊन घ्यावं. तर भरपूर सारे व्हेजिटेबल्स अनुष्का मॅडमने कट करून दिलेले आहे. तर ह्याचा मस्त व्हेजिटेबल राईस बनवणार आहे. मुली मीही थोडासा तेच खाईल ब्रेकफास्टला आणि त्यानंतर स्वयंपाक म्हणजे भाजी पोळीचा स्वयंपाक करणार आहे. तर त्यामध्ये फक्त पोळी भाजी बनवणार आहे, पण भाजी खूप छान तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गाजरची मस्त, आता थंडी चालू झालेली, हिवाळा आहे. तर हिवाळ्यामध्ये ना छान असे मटार येतात, गाजर येतात. तर फ्रेश मटार आणि गाजरची सुकी टिफिनला देता येईल अशी भाजी कशी बनवायची ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्लॉग जर बघायला आवडत असतील किंवा पहिल्यांदाच माझा व्लॉग बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जे ते आपल्या नातलगांमध्ये फ्रेंड्समध्ये शेअर करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन वेगवेगळे कंटेंट असलेले व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. चला तर मग आता पुढच्या व्लॉगला सुरुवात करूया. व्लॉगवरती शेवटपर्यंत राहा. चला तर मग मैत्रिणींनो आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे मी बाजरीच्या पिठापासून सूप बनवून घेतलं होतं. साजूक तूप घालून छान असं बाजरीचं पीठ जे ते भाजून वगैरे त्याचं छान असं सूप बनवलेलं होतं. हे सूप जे ते खूप चवदार आणि खूप टेस्टी लागतं. थंडीच्या दिवसांमध्ये ज्या वेळेला आपण डाएट करत असतो ना, तर तुपाचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायचे आणि बाजरीच्या पिठाचं हे सूप बनवायचे. फक्त संध्याकाळी हे सूपच घ्यायचे. पोटभरीचंही होतं, हेल्दीही राहतं आणि टेस्टीही लागतं. तर मी अशा प्रकारे सूप जे ते थंडीच्या दिवसांमध्ये टोमॅटो सूप, बाजरीचं सूप, कॉर्न सूप, त्यानंतर ब्रोकोली सूप हे बनवत राहते. तर त्यातलंच हे एक होतं, यांनी सांगितलेलं होतं की त्याला ते बनवून दे, मग मी तेच बनवून दिलेलं आहे. रात्रभर माझ्या ह्या बाळाला खूप ताप आलेला होता आणि आत्ता तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, चेहरा खूप सुजलेला आहे. तर त्याला खायला थोडंसं तकलीफच होती आहे, गिळल्या जात नाही. तर नाहीच म्हणत होता, जेवायला नाहीच म्हणतोय आणि त्याचं चक्क 5 ते 7 किलो वजन कमी होऊन गेलं. तर थोडंसं टेन्शन आम्हाला त्यामुळेच येत होतं, कारण की खूपच जास्त कडक ताप होता. तर अगोदर त्याला जे ते खाऊ घातलं, गोळी दिली आणि त्याला थोडंसं त्याचं नादी लावलं आणि त्यानंतर आता मी ते किचनमध्ये आलेले. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलींनी जे ते म्हणजे अनुष्काने मला व्हेजिटेबल्स कट करून दिलेले होते. तर मी आता रात्रीचा जो भात होता ना, शिळा भात, तो परतवून घेत आहे. तर शिळ्या भाताला फोडणी देते. तर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालून जिरे, मोहरी, हिंग घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि भात जो आहे तो छान असा मोकळा करून घेतलेला होता. यामध्ये आपण जे कट केलेले व्हेजिटेबल्स आहे ना, त्यामध्ये मी थोडीशी फ्लावर घेतलेली, थोडीशी शिमला मिर्च घेतलेली, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि मटार घेतलेले. हे आपल्याला हलकेशीच परतून घ्यायचे, हाय फ्लेमवर हलकेसे परतून घ्यायचे आणि रेग्युलर ते आपलं थोडंसं काश्मीरी लाल तिखट घालायचे, धना पावडर घालायची, हळद पावडर घालायची आणि बिर्याणी मसाला घालायचा आणि हे मसाले आपल्याला घालून ही सगळे व्हेजिटेबल्स ते 2 ते 3 मिनटं छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे. तर खूप छान व्यवस्थित टेस्टी असा हा भात बनतो आणि अप्रतिम चवीला होतो. आता बघा, आपल्या घरामध्ये कधी ना कधी असं होतं की आपल्याकडनं काहीतरी कुठला तरी स्वयंपाक जो येतो जास्तीचा होऊन जातो. तर मी बऱ्यापैकी जे ते शिळं फेकत नाही. एकतर मी जास्त बनवत नाही आणि बनवलंच तर मग ते दुसऱ्या दिवशी जे ते गरम करून आम्ही खात असतो. तर बऱ्याचशा ताई खात असतील, काही खात नसतील, पण मी जे ते फोडणीचा भात जे ते म्हणजे भात उरला तर फोडणीचा भात करून खाते किंवा मग
भाताचे कटलेटसुद्धा बनवून देते मुलांना, किंवा मग दही भात जो असतो ना फोडणीचा तो बनवून देत असते. अनेक प्रकारचे ते करता येतात आपल्याला भाताचे. त्यानंतर चपाती उरलेली असेल, भाजी वगैरे संपलेली, चपातीच उरलेली फक्त, तर अक्षरशः मी तनिष्काच्या टिफिनला जे ते चपाती जे ते कट करून ती तळून वगैरे सेम जे रेडीमेड नाचोज आपण आणतो ना त्या पद्धतीने ती चपाती बनवून रेडी होते. अशी ती चपातीसुद्धा मी शिळी चपाती फेकत नाही, तिचा जे ती रियूज करत असते. तर यात मला सांगायचं एवढंच होतं की अन्नाची नासधूस करू नका, फेकजोग करू नका. होता होईल तेवढं, जेवढं आपल्याला अन्न पाहिजे तेवढंच शिजवा आणि ते व्यवस्थित कारणी लावा, कोणाच्याही पोटात घाला. कारण की आपल्या भारतात जे ते खूप वाईट परिस्थिती आहे, म्हणजे भुकेने खूपसे लोक जे ते मरतात. आणि आता तर थंडी एकपट आणि भूक दुप्पट, खूप कठीण आहे. तर आपली एवढी तर क्वालिटी आहे की आपण अन्न म्हणजे आपल्याला अन्न मिळते, काही लोकांना तर ते सुद्धा मिळत नाही. तर एवढंच माझा सांगण्याचा उद्देश होता की अन्न जे ते फेकजोग होऊन नका देऊ, रियूज करा, व्यवस्थित गरम करून वगैरे खा, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर मी मिक्सर ग्राइंडर जे आहे त्याच्यावरती पीठ मळून घेतलं, कारण की खूप उशीर झाला होता. पीठ मळून एक साईड ठेवलेलं आहे. इकडे आता मी पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली. कढईमध्ये तेल घातलेले, जिरे मोहरी घातले आणि हळद पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर ठेचलेला लसूण घातलेला आहे. आपण गाजरची मस्त, आता पहिल्या सीझनचे पहिले गाजर मटर आलेले होते थंडीतले, तर त्याची भाजी बनवणार आहोत. तर ठेचलेला लसूण इथे घातलेला आहे. हलकासा तांबूस रंगावर आपल्याला लसूण जो आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण कांदा कट करून घेतलेला होता. तर अगोदर आपल्याला कांदा जो आहे तो छान असा ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे ब्राऊन कलरवर छान असा कांदा परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे. तर कांदा व्यवस्थित परतल्या गेल्यानंतरच ट्रान्सपरंट झाला की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला या स्टेजला घालायची, म्हणजे छान अशी चव उतरते भाजीला. आणि आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि इतर सगळं फोडणीचं साहित्य ते घालून आपल्याला 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अगदी अर्धा चमचा मी इथे गुळ पावडर घातलेली. तुम्ही त्याऐवजी साखर घालू शकता किंवा एक छोटासा गुळाचा खडासुद्धा घालू शकता. पुन्हा 1 मिनिटभर परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये रेग्युलरचे मसाले घातलेले आहे. त्यामध्ये हळद पावडर घातलेली 1 चमचा, अर्धा चमचा धना पावडर घातलेली 1 चमचा, हळद पावडर घातलेली अर्धा चमचा, 2 चमचे कश्मीरी लाल तिखट घातलेले. त्यानंतर घरी बनवलेला हा गरम मसाला घातलेला अर्धा चमचा. आणि बस ही मसाले जे ते तेलामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे आणि मसाले जळले जाऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचे, एकजीव करायचे. आणि आता ही फोडणी जी ते आपल्याला 5 मिनिटं छान अशी कमी गॅसवर होऊन द्यायची, म्हणजे छान अशी तेल सुटस्तोवर आपली ही फोडणी जे ते शिजून रेडी होते. तरी ते फोडणी आपली रेडी आहे. कांदा लसूण छान असं यांनी पाणी सोडलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी सगळ्यात अगोदर शिमला मिरची घातली. त्यानंतर सीझनचे पहिले फ्रेश मटार घातलेले आहे. सीझनचं पहिलं गाजर फ्रेश कट करून घातलेलं आहे. सगळे व्हेजिटेबल्स मी धुवून पुसून सुकून आणि मग कट करायला दिले होते तनिष्काकडे. आता हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचे आणि कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला छान अशी ही भाजी जी ती शिजवून द्यायची. गाजरची भाजीला शिजायला वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटात छान अशी आपली भाजी शिजून रेडी होते. त्यातलं आपल्याला पूर्ण पाणी जर सोक करायचं असेल तर पूर्ण पाणीही आपण सोक करू शकतो किंवा मग थोडीशी लपतपीत अशी पण ठेवू शकतो. तर मी लपतपीत ठेवणार आहे, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी घातलेले. कमी गॅसवर एक साईड भाजी शिजत राहील तोवर आता इथे मी पायनॅपलचा रायता बनवायला घेतलेला आहे. तर एकदम युनिक आणि खूपच टेस्टी आणि खूप सोपा असा हा रायता बनवून होतो, पायनॅपल रायता. तर काल गुरुवारचा बाजार होता आमच्या गावचा, तर मी काल 2 पायनॅपल आणलेले होते. त्यातलं एक आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि एक होतं उरलेलं. तर हे आता मी रायता बनवायला घेतलेलं आहे. तर खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा जो आहे तो छान असा कुटून घेतला आणि ते कुटून एक साईड ठेवलेलं आहे. त्यानंतर पायनॅपल घेतलं. पायनॅपल आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे, गोल गोल स्लाईसमध्ये कट करायचे आणि व्हिडिओत मी दाखवले त्या पद्धतीने आपल्याला बॉक्स शेपमध्ये हे पायनॅपल जे ते कट करून घ्यायचे. आणि मी व्हिडिओ शूटिंग करत होते ना, तिथेच तनिष्का अनुष्का दोघीही उभ्या होत्या आणि त्यांना दोघींनाही पायनॅपल खूप आवडतो. तर त्यामुळे मम्मा एक स्लाईस दे. म्हटलं अगं चला आपण सगळ्या मिळूनच एक स्लाईस, अर्धी स्लाईस खाल्ली आम्ही. तर छान असं, आणि आम्ही आणताना टेस्ट करूनच हे पायनॅपल आणलं होतं. तर खूप गोड होतं, खूप टेस्टी लागत होतं. तर कोणालाच आपल्या
भावना कंट्रोल करता नाही आल्या आणि सगळे इथे पायनॅपल खाण्यासाठी आलेले आहे. तेवढा शौर्य दादाच त्याला कडक असं खाता येत नव्हतं, त्यामुळे मग तो जेवढं होईल तेवढं त्याला पातळ असं खायला देत होते. पण मग त्यांनीही नंतर रायता खाल्ला, त्याला खाता आला, कारण की मेडिसिन देऊन झाले होते ना, त्यामुळे मग त्यांनी नंतर थोडंसं खाल्लं ते, कारण सूज आता ओसरायला लागली होती त्याची. आणि हे आले होते इथे, तर यांनीही थोडंसं पायनॅपल खाल्ला. आणि पायनॅपल कट करता करता मी एकदा दोनदा भाजी जी ती चेक केली, कारण मीडियम गॅसवर मी ही भाजी शिजवून देत होते. तर बस आपली 1-2 मिनटात ही भाजी शिजून जाईल. भाजी शिजली की एका बाउलमध्ये काढून घ्यायची. आणि तुम्हाला जर ह्या भाजीला शेंगदाणे लावायचे असेल तर तुम्ही शेंगदाणे लावून सुद्धा ही भाजी जी ती बनवू शकता. ह्या स्टेजला तुम्हाला शेंगदाणे टाकून घ्यायचे, एकजीव करायचे आणि पुन्हा भाजीला 2 मिनटं वाफवून घ्यायचे, म्हणजे शेंगदाण्याचा जो थोडासा कच्चापणा असतो किंवा रॉनेस असतो ना, तो निघून जाईल. आणि बस आपली भाजी बनवून रेडी झालेली. तर भाजी एक साईड अजून शिजतीच आहे, मी पुढचं तुम्हाला सांगितलं. आणि तोवर मी इकडे पायनॅपल पूर्ण कट करून घेतला. आणि त्यानंतर आता मी पायनॅपलचा रायता कसा बनवायचा ते दाखवत आहे. तर पायनॅपल कट करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण जे दालचिनी कुटून घेतलेली होती ना, ती घालून घ्यायची. ही पण पाव चमचाच झालेली होती. आणि कुटलेली दालचिनीची चव जी ती एकदम वेगळी लागते, तर शक्यतो दालचिनी जी ती कुटूनच घाला यामध्ये. आणि त्यानंतर यामध्ये मी जे काळं मीठ असतं ना, आमच्याकडे त्याला पांढरं मीठ किंवा मग सैंधव मीठ नाही म्हणती, पांढरं मीठ म्हणता किंवा काळं मीठ म्हणता, तुमच्याकडे काय बोलता ते माझ्या संग नक्की शेअर करा माझ्यासोबत. तर ते मीठ घालून घेतलेले चवीनुसार. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं म्हणजे पायनॅपल, लाल तिखट, काळं मीठ आणि आपण जी दालचिनी कुटून घेतलेली होती ना, ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. पायनॅपलमध्ये एक व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे ते. आणि बस आपला पायनॅपल रायता बनवून झालेला आहे. एकदम युनिक आणि टेस्टी असा हा रायता बनवून होतो. नक्की ट्राय करा. आणि ट्राय जर केलं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तीही माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर पायनॅपल रायता बनवून झाला, तोवर इकडे आपली भाजीही बनवून रेडी आहे. मी सुकी भाजी केलेली आहे, यात शेंगदाणे वगैरे घातलेले नाही, कमी तेलाची आणि कमी शेंगदाण्याची. आता भाजी आपली बनवून झालेली आहे, म्हणजे आम्हाला ही डाएटला खाता येईल. शक्यतो जितकं होईल तितकं जपण्याचा प्रयत्न करत आहे, डाएट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आजही चपात्याच खायला लागणार आहे, कारण की ज्वारीचं पीठ दळून आणायला वेळ नाही मिळाला. ॲक्च्युली 2-4 दिवसापासून आमची एवढी फजिती होती ना, की शौर्य जे ते रात्रभर झोपून देत नाही, वेळच मिळत नाही दिवसाही, आणि सगळं कामाचं शेड्यूल बिघडलेलं आहे. तर आज तर मी कुठल्याही परिस्थितीत ज्वारीचं पीठ जे म्हणजे ज्वारी दळून आणणारच आहे. तर चपात्या बनवून घेतलेल्या आहे. पण आमचे जे गहू आहे ना, मी ते अजून एक सांगू इच्छिते. मी म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून हे करते की 2-3 वर्ष जे ते गहू, आता मी जवळजवळ 2 वर्षापूर्वीचे गहूसुद्धा माझ्याकडे आहे. तर एज करून जर आपण गहू खाल्ले ना, म्हणजे 2 वर्षाचे गहू जर आपण 3ऱ्या वर्षी खातोय ना, तर त्याचं जे हार्मफुलपणा आहे ना, म्हणजे त्याचा हार्मनेस आहे ना, तो आपल्याला कमी होतो. त्यापासून जो त्रास होणारा असतो ना, म्हणजे चिकटपणा गव्हाचा पूर्ण गेलेला असतो एकदम, म्हणजे खूप व्यवस्थित याची चपाती लागते. तर ते गहू आहे आमचे. आणि यावेळेला मी तेच गहू जी ती त्या गहूची गोणी जी होती ना, त्यातनंच गहू काढून आणून थोडेसे सुकवले आणि ते दळून घेतलेले होते. माझ्याकडे घरची गिरणी आहे, त्या गिरणीमध्येच. तर म्हणजे हे जरी गहू आम्ही खातोय तर ते आमच्या शरीरासाठी एवढे हानिकारक नसणार आहे, कारण की हे एज केलेले गहू आहे आणि हे मी घरीच करत असते. तर त्या गव्हांच्या मी चपात्या करून घेणार आहे. तर पटापट चपात्या करून घेते आणि त्यानंतर थाळी कशी झाली, आपली थाळी कशी बनवली मी तेही दाखवते. तर चपात्या जे ते बनवून घेत आहे, चपात्या बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला माहितीच आहे. एवढ्याच फक्त एकच बदल केलेला आहे की लोखंडी तव्यावरती मी चपात्या बनवित आहे, म्हणजे कास्ट आयरनचा जो तवा आहे ना, त्यावर चपात्या बनविते. आणि खूप छान आता व्यवस्थित चपात्या मला बनवता यायला लागलेल्या आहे, अजिबात जळत नाही आणि व्यवस्थित बनवून रेडी होत्या. तर या पद्धतीने मी सगळ्या चपात्या बनवून घेणार आहे. आणि यानंतर जे ते मी माझ्या एक सबस्क्रायबर आहे, कमल वर्मा की कमल शर्मा असं त्यांचं नाव आहे. पण त्या ताई जे ते हर एक व्हिडिओ खाली कमेंट करत आहे, 1-1, 2-2 कमेंट असतात त्यांच्या. तर त्या कुठलं तरी चॅलेंज देत आहे. तर ते चॅलेंज मला पूर्ण करायचे. तर म्हटलं चला, आपल्याकडे एक जुनी ओढणी आहे, तर ती ओढणी जी आहे ती फाडून, म्हणजे कातर किंवा चाकू कुठल्याही
कात्री म्हणा, चाकू म्हणा त्याचा वापर न करता हाताने फाडून दाखवायची. सरळ हाताने कशी फाडल्या जाते ती ओढणी ते दाखवायचे. पूर्ण ओढणी तशी फाडून दाखवायची. तर माझ्याकडे एक ओढणी आहे कॉटनची, ती घेणार आहे मी. आता मी माझ्या आईला, आजीला, आईच्या आईला बघितलेलं आहे त्या कात्री किंवा चाकू जुन्या जमान्यात नव्हते, तर त्या टायमाला त्या कशा प्रकारे ओढणी किंवा म्हणजे साड्याच बऱ्यापैकी त्या जुन्या बायका जे आहे ना, 2 प्रकारच्या साड्या जे आहे ते जुळवून आणि घालायच्या. त्याला 2 दहनकाचं लुगडं की काहीतरी असं बोलायचे, समथिंग असंच काहीतरी होतं. तर तसं ते आजींना माझ्या आजीला आणि आईच्या आईलाही बघितलेलं होतं. तर त्या काय करायच्या, त्या कशा करायच्या, त्या पद्धतीने मी त्या ताईंची जी रिक्वेस्ट आहे ती पूर्ण करणार आहे. त्या पद्धतीने त्यांना माझी जी ओढणी आहे ती फाडून दाखवणार आहे. तर त्यांनी खूप कमेंट केल्या, जवळजवळ त्यांच्या 7-8-10 कमेंट आहे आणि एक कमेंट लिहायला मी तर म्हणते 15-20 मिनटं लागली असेल. एवढी मोठी कमेंट लिहिलेली, पूर्ण इंग्लिशमध्ये कमेंट आहे, काही अर्धे हिंदीमध्ये सुद्धा आहे, हिंदी बोलतात त्या. तर म्हटलं चला खूप दिवसापासून त्या कमेंट करताय, तर आज त्यांच्या कमेंटचं ही आपण उत्तर देऊया. तर मी बऱ्यापैकी काय करते, काही ताईंची कमेंट जी ती मोठी असली ना, तर त्यांच्या कमेंट्सचे उत्तर जे ते व्लॉगमध्येच देत आहे. तर व्लॉग आपले डिटेल बघत चला. आणि ती माझी थाळीही बनवून रेडी झालेली आहे. थाळी बनवली आणि लगेचच जे ते ह्यांना जेवायला दिलं. ह्यांनी स्वतःही जेवण केलं आणि शौर्यलाही जीव घातलं. आणि तोवर अनुष्काला दम निघत नव्हता, बेला ओरडत होती, खूपच ओरडत होती. तर तिला दूध काला बनवायला तिने घेतला होता. तर तेच मी तुम्हाला दाखवलं, ती दूध काला बनवते, पण तिला व्यवस्थित बनवता नाही येत, म्हणून मग मी बनवायला घेतलेला आहे. तिचा दूध काला बनवला आणि तिचं बघा आता रुसून इथे बसलेली आहे. तर तिला मी आता दूध काला देणार आहे. आणि नाटकं एवढे करते ना ही बेला की काय सांगायचंच काम नाही आहे. तर आता इथे तिला मी दूध काला घेऊन आलेली ना, तर मला भावसुद्धा देत नाही ती. तर तिला दूध काला तिच्या प्लेटमध्ये दिलेला आहे. आणि बघा कसं असतं मुख्य प्राण्यांचं, आता दूध काला मी तिला प्लेटमध्ये टाकलेला आहे, तर ती तो काला खात नाही, खाली पडलेलं जे आहे ना ते खाती. मी तिला पुढे ओढती, बघा पुढे ओढतीये, तरी ती वाटीतलं न खाण्याऐवजी खालचंच खाती. बघा आता पुन्हा ती खालचंच खाणार आहे. तर अशी असता मुख्य जनावरं, त्यांना किती व्यवस्थित द्या, ते जे करायचं तेच करतात. तर चला मैत्रिणींनो, आता आपण बघूया की कात्रीचा वापर न करता ओढणी कशी फाडायची ती. तर मैत्रिणींनो चला, आज आपण ज्या ताईंनी मला चॅलेंज दिलेलं आहे, त्यांनी दिलेलं चॅलेंज ते पूर्ण करूया. तर मी माझी आईची आई जी आहे त्या आजीला आणि माझ्या वडिलांची आई जी आहे त्या आजीला, दोघींनाही या पद्धतीने त्यांचे लुगडे जे ते सरळ असे लाईनमध्ये फाडताना बघितलेले आहे. तर जुन्या लोकांना काही कात्री नव्हत्या, तर ते याच पद्धतीने जे ते आपले कपडे जे ते फाडायचे. आणि का कुणास ठाऊक त्या ताईंनी का एवढे कमेंटला आग्रह केलेला आहे. सो म्हटलं चला आपण सगळ्यांच्याच कमेंटचं उत्तर देत असतो. कंप्लेंट ज्या त्यांच्या कमेंट येत असतात त्यांचा रिप्लाय देत असतो, तर ह्या कमेंटचाही देऊया. तर इथे मी 4ही बाजूने तुम्हाला ओढणी दाखवलेली आहे, कुठेच फाटलेली नाही. कॉटनची ओढणी आहे ही आणि माझी खूप आवडती ओढणी आहे. पण आता त्या सबस्क्रायबर ताईसाठी मला करावं लागलेलं आहे. भिंतीच्या कोपऱ्याचा वापर करून थोडीशी ती आपल्याला काचून घ्यायची आणि बस सरळ लाईनमध्ये आपल्याला ही ओढणी जी ती कट करून घ्यायची. तर तुम्ही जी पट्टी आहे काढलेली कापलेली तीही बघू शकता आणि ओढणीही बघू शकता किती एकसारखी एक लाईनमध्ये कट झालेली आहे. पुन्हा एकदा मी कट करून दाखवते. ही लाईनवरती मी ही कट मारून दाखवते. हे तरी थोडंसं माझ्याकडनं तिरका असे लाईन मारल्या गेली होती, त्यामुळे तिरकी फाटल्या गेली. तर मी अजून एक दाखवते. ही ओढणी जी ती तिची लाईन, पहिली जी लाईन आहे ना ती बघा, बरोबर त्या लाईनवर सरळ रेषेमध्ये ही ओढणी जी ती मी फाडलेली आहे. तर अशा पद्धतीने जुने लोक जे ते आपले जे कपडे आहे ते सरळ लाईनमध्ये फाडायचे. तर आय होप त्या ताईंची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली असेल. तर हे बघा या पद्धतीने सुद्धा आपण जे ते कॉटनचे कपडे जे ते फाडू शकतो. कॉटन जे ते खूप म्हणजे या गोष्टींनाही आणि अजून खूप साऱ्या गोष्टींना फायदेशीर असतं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक